नमस्कार मंडळी आनंदी या मालिकेचा आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आणि खूप भारी दाखवलाय बरं का. इकडे फायनली आता युगंधर आणि आनंदी दोघं सुद्धा एकत्र आलेले आहेत. युगंधरला आनंदीबद्दल आता प्रेम भावना तिच्याबद्दलची ओढ वाटत असते आणि ह्या सगळं बघून आता इकडे हिला शिल्पाला मात्र खूप मोठा धक्का बसलाय. पण सुनीतेला मात्र ह्या दोघांना एकत्र आलेले पाहून प्रचंड आनंद होतो. आता ही सगळी जादू कशी काय झाली आपण बघूया हा. कारण आनंदीने युगंधरसाठी जे पोहे बनवलेले ते पोह्यांमध्ये शेंगदाणे झाल्यामुळे आपल्याला मागच्या भागात दाखवलं होतं की युगंधर चिडलाय, पण तसं अजिबात झालं नाहीये. युगंधरला ती गोष्ट प्रचंड आवडली आहे आणि त्याने आता सगळ्यांना सांगितलंय की आवर्जून माझ्या प्रत्येक जेवणामध्ये शेंगदाणे टाकायचे. आता ही गोष्ट तर आवडलीच आहे, पण त्यानंतर युगंधर आता इकडे किचनमध्ये येतो आणि आनंदीला आता आनंदीने जो काही फोन केलेला असतो ते सुद्धा युगंधरला खूप आवडलेलं असतं आणि युगंधरच्या कानात आता ते शब्द सतत त्याला जाणवत असतात, त्याला ऐकायला येत असतात. आणि आता तो इकडे येतो किचनमध्ये आणि आनंदीचं आता खूप कौतुक करत असतो. म्हणजे आनंदीला म्हणतो की तू मला जो काही फोन केला होतास तर काही तुला महत्वाचं काम होतं किंवा काही सांगायचं होतं का. आनंदी मात्र घाबरलेली असते की आता युगंधर साहेब चिडतात की काय आपल्यावरती. आणि आता शिल्पा सुद्धा हे सगळं चोरून ऐकत असते आणि तिलाही वाटतं की आता युगंधर हिला ओरडणार नक्कीच. आनंदी बिचारी काहीच बोलत नसते, तिथे शांत उभी असते. मालक साहेब म्हणतात की आनंदी मी तुम्हाला विचारतोय, तुम्ही नक्की कशासाठी फोन केला होता, तुम्हाला काही सांगायचं होतं का. त्यावर आनंदी काहीच बोलत नाहीये. शेवटी युगंधर म्हणतो की आज तुम्ही फोनवर जे काही बोललात माझं कौतुक केलं, छान वाटलं. इतक्या वर्षानंतर माझ्या आयुष्यात पहिल्यांदा कुणीतरी माझं असं कौतुक केलं, बरं वाटलं म्हणून. आनंदीला सुद्धा आता हे ऐकल्यावर खूप छान वाटतं आणि युगंधर अगदी कूल होऊन बोलत असतो. मात्र शिल्पाला हे खटकलंय. आता तिचा अंदाज होता की युगंधर तिच्यावर चिडेल ओरडेल, पण त्याचं काहीच झालं नाहीये. उलट युगंधरला त्या सगळ्या गोष्टी आवडायला लागल्यात. ही चोरून ऐकणारी शिल्पा मात्र आता तिला राग येत असतो. तिला असं वाटतं की ही जर आनंदी अशीच त्याच्या मागे पुढे करत राहिली, त्याचं कौतुक करत राहिली आणि युगंधरला हे सगळं आवडायला लागलं तर युगंधर तिच्या प्रेमाद्वारे तर पडणार नाही ना. नाही नाही, मला असं करून चालणारच नाहीये. मला त्याला ना ह्या सगळ्या गोष्टींची आठवण करून द्यायलाच हवी असं म्हणत आता ही जी शिल्पा आहे ना ती आता दोघांमध्ये जाऊन पुन्हा एकदा मिठाचा खडा टाकणार आहे. आता नेमकं हे सगळं काय करणार आहे आणि हे सगळं कसं घडलं हे सगळं काही आपण आता सविस्तर पाहूया. पण मंडळी त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकांचे असे जाणारे नवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. मंडळी इकडे आता किडी पार्टीमध्ये सगळ्यांचं म्हणजे चालू असतं की ड्रॉइंग करणं, स्वतःच्या नवऱ्यांचं वर्णन करणं आणि आता पाळी आलेली स्थिती म्हणजे आनंदीवर. आणि आनंदी आता इथे मालक साहेबांचं असं काही वर्णन करते की शिल्पा सुद्धा वर्णन करताना तिच्याकडे बघतच बसलेली असते. म्हणजे ही मुलगी आंधळी असून सुद्धा युगंधरचं असं हुबेहूब वर्णन कसं काय करते. आणि बाकी सगळ्या ज्या मैत्रिणी आहेत त्या सुद्धा आश्चर्याने पाहतात. पण तेवढ्यात आता त्या स्केच आर्टिस्टचं जे ड्रॉइंग करून झालंय म्हणजे स्केच काढून झालंय. आनंदी म्हणते की माझं वर्णन करून झालंय, तुमचं झालं का स्केच काढून. त्यावर तो म्हणतो की हो मॅडम झालंय. आणि त्याने आता ते स्केच सगळ्यांसमोर दाखवलंय आणि सगळेजण आता ज्या बसलेले असतात ना सगळेच उभे राहतात. म्हणजे सगळ्यांनाच इतका आश्चर्याचा धक्का बसलाय की ही मुलगी आंधळी असून सुद्धा युगंधरला एकदाही न पाहता कसं काय एवढं स्केच हुबेहूब सांगितलं. एक मैत्रीण म्हणते आम्ही आमच्या नवऱ्याचा चेहरा नेहमी बघतो तरी आम्हाला सांगता आलं नाही. एकीने तर काय वेगळंच केलंय तर एकीने स्वप्नील जोशी काढलाय. पण आनंदी खरंच तू ग्रेट आहेस ग. युगंधरची प्रतिमा अगदी हुबेहूब तू तुझ्या मनात निर्माण केलीस. आता इकडे शिल्पाला थोडासा आनंदीवर डाऊट येतो की हिला कसं काय अगदी हिने अगदी हुबेहूब चित्र किंवा वर्णन काढलं, हिला काही दिसतं की काय. आता तिच्या मनात थोडीशी शंका निर्माण झालेली असते. पण बाकीच्या मैत्रिणी काय हिचं आनंदीचं कौतुक करायचं थांबत नाहीयेत, भरभरून कौतुक करत असतात. आणि जो स्केच आर्टिस्ट आहे तो सुद्धा आता म्हणत असतो की मॅडम तुम्ही आज जे वर्णन केलेत ना जिवंत वर्णन एखाद्या माणसाचं, ते आतापर्यंत माझ्या लाईफमध्ये कुठल्याच व्यक्तीने केलं नाहीये. इतकं जिवंत वर्णन केलं आणि म्हणूनच मला हे स्केच अगदी हुबेहूब तसंच्या तसं काढता आलं. खरंच मॅडम तुम्ही खूप धन्य आहात. तुम्हाला दिसत नसताना सुद्धा तुम्ही इतकं भारी छान वर्णन केलं. शिल्पा म्हणते हा पुरे झालं, बस झालं आता कौतुक. आता काही दिवसभर कौतुक करतच बसणार आहात का. आणि असं म्हणत आता जी शिल्पाने आहे फायनली तो कार्यक्रम संपवलेला आहे. आता इकडे कार्यक्रम संपलाय आणि जे नोकर असतात ते सगळी रूमची घराची साफसफाई करत असतात. शिल्पाचा मात्र आता रागराग होत असतो कारण इतकं सारा ताळ ह्या पार्टीमध्ये आनंदीचं कौतुक झालेलं असतं ते तिला अजिबातच सहन झालेलं नसतं. तिला असं वाटतं की आनंदीचा अपमान होईल, सगळं काय होईल, पण त्या उलट सगळं झालंय. आणि त्याचा राग ती आता सगळ्या नोकर चाकर लोकांवर काढत असते. तुम्हाला साफसफाई नीट करता येत नाही का, हे करता येत नाहीये का. आणि तेवढ्यात आता युगंधरची एंट्री झाली. युगंधर येतो, स्वतःच्या हातातली जी बॅग आहे तिथल्या टिपॉयवर ठेवतो आणि म्हणतो की कुठे गेले बाकीचे सगळे. त्यावर आता शिल्पा म्हणते की काय झालं, एवढा का चिडलायस. सुरुवातीला असं वाटतं की युगंधर खरोखरच खूप चिडलेला आहे बरं का. शिल्पाला आता आनंद झालेला आहे की ह्या मुलीने फोन केला ना त्या गोष्टीबद्दलच हा चिडला असणार.
आणि त्याच्यामुळे नक्कीच तो आता त्या आनंदीला ओरडेल. पण आता युगंधरला ते आठवत असतं जे आनंदीने पोहे पाठवलेले असतात, त्याच्यात शेंगदाणे आलेले असतात, त्याचा राग तो काढत असतो. म्हणतो की ते नाही, माझ्या पोह्यांमध्ये शेंगदाणे टाकायची हिंमत कोणी केली. आता शिल्पाला हे कळतं की पोहे तर आनंदीनेच बनवून दिलेले असतात, त्याच्यामुळे आता आनंदीचं काही खरं नाहीये. आणि आता तो सगळ्या नोकर चाकर लोकांना आरडाओरडा करून बोलवत असतो. युगंधर म्हणतो, आहेत कुठे हे सगळे? त्यावर शिल्पा म्हणते की मेले की काय सगळेजण, कुठे हात कुठे, या लवकर सगळे बाहेर. आणि आता मात्र सगळेजण येतात, बाहेर येतात. आणि ही सुनीता असते ती किचनमध्ये असते. आता सुनीता घाबरली आहे आणि आनंदी म्हणते की काय झालं असेल, मालक साहेब एवढे का चिडलेले आहेत सुनीताताई? सुनीता म्हणते की काही खरं नाहीये, पण मालक साहेब चिडले म्हणजे काहीतरी मोठंच कारण असेल. सकाळी जे पोह्यांमध्ये शेंगदाणे दिले त्याच्यामुळे तर चिडले नसतील ना? आनंदी म्हणते पण तुम्ही तर म्हणलात की शिर्के साहेब म्हणाले की त्यांचा राग त्याने निवळला आहे, त्यांची समजूत घातली म्हणून. तर आता इथे आणि सुनीता जी असते ते हे सगळं आधी खोटंच बोललेली असते ना आनंदीसोबत. ती म्हणते की माहीत नाही, आता बाहेर गेल्याशिवाय काय समजणार नाहीये. तेवढ्यात बाहेरून परत युगंधरचा आवाज येतो, सुनीता. तेव्हा आता सुनीता म्हणते की मला जायलाच हवं. आणि सुनीता म्हणते की तुम्ही इथेच थांबा, मी पटकन येते. आणि सुनीता बाहेर जाते. आनंदीला असं वाटतं की बापरे, पोहे तर मीच बनवलेत, शेंगदाणे मीच टाकलेत आणि उगाचच बाकी सगळ्यांना ओरडा पडायचा. आणि म्हणून आता तिच्या मागोमाग आनंदी सुद्धा बाहेर जाते. आता हा सगळा प्रकार बघून शिल्पाला मनातून आनंद होत असतो, पण वरून ती उगाच चिडल्याचं नाटक करत असते. आणि म्हणते की कोणाची हिंमत झाली युगंधरच्या पोह्यांमध्ये शेंगदाणे टाकायची? तुम्हा लोकांना माहित नाही की त्याला शेंगदाणे चालत नाही ते? त्यावर आता माई असतात, त्या पण म्हणतात की अगं सुनीता, का असं केलं? इतकी वर्ष काम करते, तुला माहित नाही का युगंधरला शेंगदाणे चालत नाहीत ते? कशापायी केलं हे सगळं? युगंधर सुद्धा चिडलेला असतो आणि म्हणतो की इतकी वर्ष झाली मी पोह्यांमध्ये शेंगदाणे खात नाही, मला कशामध्ये शेंगदाणे चालत नाही हे माहीत असताना सुद्धा कोणाची एवढी हिंमत झाली माझ्या पोह्यांमध्ये शेंगदाणे टाकायची? सांगा लवकर. युगंधर आता इथे खूप चिडलेला आहे वगैरे असं दाखवलेलं आहे. आणि आता सगळेच नोकर जे आहे ते मान खाली घालून घाबरलेत सगळे की आता काही खरं नाहीये बाबा. सुनीता तर अजून घाबरलेली असते. सुनीता म्हणते की नाही, मी आनंदीचं नाव नाही घेणार. आधीच तिला या घरात एवढा त्रास होतोय आणि जर यांना कळलं की हे सगळं आनंदीने केलंय तर मग आनंदीवर अजूनच ते चिडतील. आणि सुनीता ही मान खाली घालून म्हणते की मालक साहेब मी, आणि ती स्वतःचा हात असा वरती करते. आता युगंधर जेव्हा जेव्हा हात पुढे केलाय तेव्हा युगंधर येतो आणि म्हणतो की तू किती दिवस झाले या घरामध्ये काम करते आणि तुला माहित नाही पोह्यांमध्ये शेंगदाणे मला चालत नाहीत? का केलं हे सगळं तू? आणि ती आता युगंधर चिडलेलाच असतो. तेवढ्यात आता शिल्पामध्येच म्हणते आणि म्हणते की अगं काय ग, तुला कळत नाहीये? पण आता युगंधर शिल्पावर पण चिडतो आणि म्हणतो की तू गप्प बस, मी बोलत असताना मध्ये मध्ये बोलायचं नाही. शिल्पा आता तिथेच थांबते. आणि आता तो युगंधर पुन्हा आता इथे सुनीताताईवर चिडलेला दिसतोय. आणि चिडलेला असताना आनंदी आता सांगत असते की मालक साहेब मी मी केलं हे सगळं आता सांगणार. तेवढ्यातच आता युगंधर तिला पण म्हणतो की मी बोलताना मध्ये मध्ये बोललेलं मला चालत नाही. तेव्हा आता आनंदी सुद्धा बिचारी शांतच बसते. सुनीता म्हणते की मालक साहेब माफ करा, ते घाई गडबडीत माझ्याकडून चुकून झालं. पण आता इथे युगंधर साईडला येतो आणि म्हणतो की आज पोह्यांमध्ये शेंगदाणे टाकलेत, पण याच्या पुढं पण टाकत जायचे आणि माझ्या बाकीच्या जेवणांमध्ये पण शेंगदाणे टाकायचे. आता मात्र हे ऐकल्यानंतर सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय. म्हणजे युगंधर चिडलेला असतो आणि चिडलेला असता असताच मध्येच हे वाक्य बोलून जातो. बाकी सगळ्यांना शॉक बसतो बरं का. आणि सगळ्यात मोठा शॉक म्हणजे आता इकडे हिला बसलाय, शिल्पाला बसलाय. कारण शिल्पा युगेंद्र ओरडतोय आणि तिला पण तेवढा चान्स मिळत होता सगळ्यांना ओरडायचा, पण सगळंच उलट झालंय. आनंदीने हे बनवलेले पोहे युगंधरला प्रचंड आवडलेले असतात. युगंधर म्हणतो की आज मी जे काही पोहे खाल्ले त्या पोह्यांचा एक घास खाल्ला ना, त्यातच मला माझ्या आईच्या हातच्या पोह्यांची आठवण झाली. अगदी ह्या पोह्यांनी मला माझ्या आईची आठवण करून दिली. एवढ्या वर्षानुजून मी काही आज आईच्याच हातचे पोहे खाल्ले असं वाटलं. खरंच आजचे पोहे तुम्ही खूप भारी केले होते. असे पोहे जर मला रोज भेटले ना, तर हे पोहे मी रोज रोज खाऊ शकतो. शिल्पा म्हणते की याच्यावर काय जादू झालीये? शिल्पा लगेच म्हणते अरे युगंधर असं काय करतो, तुला शेंगदाणे तर अजिबात आवडत नाहीत कशामध्ये मग? पण आता युगंधर म्हणतो की आजपासून आवडणार. आज जे मी पोहे खाल्लेत ना, मला स्वर्गसुख मिळालंय. माझी आई सुद्धा पहिले पोहे बनवायची, त्याच्यात अशी भरभरून शेंगदाणे घालायची आणि मला तेव्हा ते खूप आवडायचे. पण काय ना, इतक्या मधल्या वर्षात कधी मी ते खाल्लेच नाहीत, त्याच्यामुळे माझा असा समज झाला की मला ते आवडतच नाहीयेत. पण आज एवढ्या वर्षानंतर मी जे काही पोहे खाल्लेत ना, मला माझ्या आईचीच आठवण झाली आणि असे पोहे मी रोज खाऊ शकतो. आणि आता युगंधर त्याच्याकडे जी पिशवी असते, जी बॅग असते, त्यातून काही पैसे काढतो आणि तो आता इथे सुनीताच्या जवळ येतो आणि सुनीताच्या हातात तिला बक्षीस म्हणून ते पैसे देत असतो. सुनीता म्हणते की मालक साहेब पैसे कशासाठी, हे माझं कामच आहे की. पण आता इथे मालक साहेब म्हणतात की नाही, आज तू जे काही केलेस ना, एवढे सुंदर पोहे बनवलेस, त्याचं बक्षीस तर द्यायलाच पाहिजे ना, आणि मी हे बक्षीस म्हणून देतोय. आता शिल्पा म्हणते की अरे, ह्या नोकर लोकांचं कामच आहे ते, कशाला ह्या छोट्या छोट्या गोष्टींवरून त्यांना बक्षीस द्यायला पाहिजे?
उगाच त्यांना हे असे पैसे देऊन लाडावून ठेवू नकोस आणि डोक्यावर चढून ठेवू नकोस. युगंधर म्हणतो की ताई, जर एखादं काम चांगलं केलं तर त्या माणसाचं कौतुक सुद्धा करायलाच हवं. आता इकडे आनंदीला आणि सुनीता दोघींना सुद्धा खूप आनंद झालाय. सुनीताला खूप भारी वाटतं. आता सुनीताला कळतं की हे पोहे तर मी नाही बनवलेत, आनंदीने बनवलेत. आणि त्याच्यामुळे आता ती मालक साहेबांना सांगत असते की मालक साहेब, हे पोहे मी, आता ती काहीतरी सांगणार तेवढ्यातच आनंदी लगेच सुनीताचा हात धरते आणि म्हणते की नका सांगू. आणि त्याच्यामुळे आता सुनीता सुद्धा काहीच सांगत नाहीये. आणि आता सुनीताने सुद्धा ते पैसे स्वीकारलेत. आणि युगंधर आता सगळेजण तिथून निघून जातात. आणि युगंधरला आठवतं की आनंदीने आज आपल्याला फोन केला होता, तिला आपल्याला काही सांगायचं असेल का. खरं तर युगंधरला काहीतरी वेगळंच आणि भारी फिलिंग आलेलं असतं, कारण आनंदीने त्याचं एवढ्या वर्षानंतर कौतुक केलंय कोणीतरी, त्या गोष्टीचं त्याला भारीच वाटतं. आणि म्हणून त्याला त्या आनंदीची सुद्धा बोलायचंय. आता बाकीचे सगळेजण आता घरी निघून गेलेत, घरी म्हणजे आतमध्ये आपापल्या कामाला निघून गेलेत. तर इकडे आता जे आबा आहेत ते आणि ज्या आजी आहेत म्हणजे माई आहेत, त्या सगळ्यांनाच युगंधरचं इतक्या चेहऱ्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचं हे हसू बघून सगळ्यांनाच भारी वाटतं. म्हणजे इकडे आता सुनीता आणि आनंदी दोघी सुद्धा किचनमध्ये आलेले असतात. आणि आनंदी खूप खुश झालेली असते की मालक साहेबांना तिने केलेले पोहे आवडले आणि इव्हन त्यांना शेंगदाणे सुद्धा आवडले. म्हणजे त्यांनी तिचं खूप कौतुक केलं. आणि आनंदीला आता काय करू काय नको असं झालेलं असतं. ती सुनीतेचा हात धरते आणि दोघी सुद्धा गोल 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 फिरत असतात. आणि ती सुनीतेला म्हणते की द्या, ते बक्षीस माझं आहे, पोहे मी बनवले म्हणजे बक्षीस सुद्धा माझं. सुनीता म्हणते हो हो मी देणारच आहे तुम्हाला. आणि सुनीता आता ते पैसे असतात ते आनंदीला देते. आनंदी ते पैशांवरून हात फिरवते. खरं तर तिला मालक साहेबांकडून काहीतरी बक्षीस मिळालं ह्या गोष्टीबद्दल खूप भारी वाटतं. आणि त्या दोघी आता इथे बोलत असतात. तेवढ्यात युगंधर बाहेरून आलेला आहे आणि म्हणतो की आनंदी, तुम्ही मला आज फोन केला होता, तुम्हाला काही महत्वाचं बोलायचं होतं का. तेवढ्यात आता सुनीता म्हणते की मालक साहेब मी बाहेर जाते हा. आणि सुनीता तिथून निघून जाते. आनंदी बिचारी काही बोलतच नाही. आणि इथे आता युगंधरच म्हणत असतो की नाही, आज तुम्ही फोन केलात होता तर काही महत्वाचं काम वगैरे किंवा महत्वाचं काही सांगायचं होतं का. आनंदीला तसं झालं की आपण जे फोनवर बोललो मालक साहेबांना, ते त्यांना त्याचा राग तर आला नसेल ना, त्यांना आवडलं असेल की नसेल. आता तिच्या मनात भरपूर प्रश्न असतात, पण युगंधरला मात्र ते आवडलेलं असतं. पण आनंद इतकी घाबरली बिचारी, काहीच बोलत नाहीये. पण आता शेवटी स्वतः युगंधरच इथे आता बोलत असतो. पण तेवढ्यात ही शिल्पा मागून येते आणि ह्या दोघांचं बोलणं चोरून ऐकण्याचा प्रयत्न करते की नक्की हा युगंधर हिच्या मागे मागे आलाय, नक्की ह्याला काय बोलायचंय. युगंधर म्हणतो आज तुम्ही जे फोनवर माझं कौतुक केलं खूप छान वाटलं. आणि त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आलेली असते. आणि आता युगंधर जेव्हा असं म्हणतो ते ऐकून आनंदीला सुद्धा भारी वाटतं की म्हणजे आपण जे कौतुक केलं ते मालक साहेबांना आवडलं. युगंधर म्हणतो की इतक्या वर्षानंतर आज कुणीतरी माझं असं कौतुक केलं, भारी वाटलं, मला हे आवडलं. असं बोलतो तेव्हा मात्र आता शिल्पाला राग आलाय. शिल्पाला असं वाटलं होतं की युगंधर हिला ओरडेल झापेल, त्याला आवडलं नसेल, पण सगळंच उलटं झालंय. इकडे युगंधरच्या चेहऱ्यावर अगदी स्माईल आलेली असते. आणि तो थोडासा त्याच्या चेहऱ्यावर छान ग्लो आलेला असतो. आणि हे सगळं काय तर शिल्पा पाहते. आणि शिल्पाला वाटतं की हा युगंधर आता ह्या आनंदीमध्ये गुंतत चाललाय की काय. असं अजिबात होता कामा नये. ह्या दोघांना मी तर कधी एकत्र येऊ देणारच नाहीये. कायम या दोघांमध्ये भिंत बनून उभी राहणार, असं आता ते शिल्पा म्हणत असते. आणि शिल्पाला प्रचंड राग येतोय. पण आता तिथून आहे ना युगंधर निघून जातो. आनंदी एवढी खुश झालेली असते की तिच्या चेहऱ्यावर इतकं हसू असतं. तेवढ्यात सुनीता येते आणि म्हणते की आनंदताई, आज अगदी चेहऱ्यावर जास्तच हसू दिसते तुमच्या. त्यावर आनंदी म्हणते की हो, मला असं वाटलं होतं की मालक साहेब माझ्यावर ओरडतील, पण मी आज त्यांना फोन केला होता, ते त्यांना आवडलं. त्यावर सुनीता म्हणते की आज किती दिवसांनी तुमच्या चेहऱ्यावर मी असं हसू पाहते. जेव्हापासून तुम्ही ह्या घरात आलात तेव्हापासून मी आज पहिल्यांदा इतकं हसू पाहते तुमच्या चेहऱ्यावर, इतका आनंद पाहते. थांबा, एक काम करा, मी तुम्हाला ना काहीतरी गोड खायला देते. आणि आता ती फ्रीजमधून मिठाई आणते आणि ती मिठाई आता आनंदीला भरवते. आनंदीला सुद्धा आता खूप छान वाटतं की इतक्या दिवसानंतर मालक साहेब सुद्धा तिच्याशी खूप चांगल्या पद्धतीने बोलले. आणि आनंदी खरं तर लाजत असते. पण तेवढ्यात आता ही जी शिल्पा आहे इतकी अगाव आहे, तिला आता आनंदी आणि युगंधर दोघं जण एकमेकांना म्हणजे ते जवळ येतात किंवा त्यांच्यामध्ये चांगलं नातं फुलतंय हे अजिबात बघवत नाहीये. ती म्हणते की मी असं होऊच देणार नाही, युगंधरला आणि आनंदीला दोघांना एकत्र येऊच देणार नाहीये. तर आता ती इकडे काय करते, युगंधर त्याच्या रूममध्ये असतो, त्याच्या मागोमाग ती पटकन त्याच्या रूममध्ये जाते. आणि ती म्हणते की युगंधर, आज त्या पोरीनं तुला फोन केला, त्याच्यावर तू तिला काहीच बोलला नाहीयेस. तिने तुझं कौतुक केलं, ते तुला आवडलं का. आता युगंधरला काही कळतच नाही की ही अशा पद्धतीने बोलते. आणि तो म्हणतो की त्या मुलीने इतक्या दिवसांनी कौतुक केलं म्हणून बाहेरून जाऊ नकोस. तुला माहिती ना की तुझ्या आयुष्यामध्ये एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे समिधा. तुझं समिधावर प्रेम आहे हे तू काय विसरत चाललाय की काय. युगंधर म्हणतो ताई, तू समजते तसं काय नाहीये. तिने मला फोन केला खरा, पण फक्त तिने माझं कौतुक केलं, त्याच्यात काय एवढं.
त्यावर आता इथे शिल्पा म्हणते त्याच्यात काय एवढं, अरे ती असंच गोड गोड बोलून तुझ्या आसपास तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करेल आणि तू सुद्धा तिच्यामध्ये गुंतून जाशील. पण तुला माहिती ना की तुला त्या मुलीमध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये. तुझं प्रेम फक्त समिधावर आहे. एवढं वर्ष तू काही समिधाच्या आठवणीत काढल्यास, तिच्या आठवणी आहेत त्या काही अशा पुसून टाकणार आहेस का? असं आता म्हणून तिने पुन्हा एकदा युगंधरच्या मनात समिधाची आठवण करून दिली आहे आणि त्याने इतकी वर्षे समिधासाठी जे काही प्रेम राखून ठेवलंय त्याची पुन्हा आता जाणीव करून दिली आहे. आता शिल्पाला खरं तर युगंधरला आणि आनंदीला दोघांना पुन्हा लांब करायचं असतं. आता ही त्याला भेटते, बाहेर येते आणि युगंधर सुद्धा त्या गोष्टीवर आता विचार करत बसतो. युगंधरला सुद्धा आता कुठेतरी वाटतं की आपण पुन्हा समिधापासून काही लांब तर जात नाहीये. आता त्याला काहीतरी वेगळं गिल्ट येतं. पण इकडे आता ही जी आहे शिल्पा ती खाली येते आणि म्हणते की आनंदी, तू लाख प्रयत्न कर युगंधरच्या जवळ जाण्याचा, त्याचं मन जिंकण्याचा, पण मी असं कधीच होऊ देणार नाहीये. मी माझ्या भावाच्या आणि तुझ्या कायम मध्ये उभी असणार आहे. मी तुला ह्या घरची मालकीन कधी होऊच देणार नाहीये. आता ही जी शिल्पा ज्या पद्धतीने बोलत असते ना, प्रेक्षकांना त्याच्यावरून असं वाटतंय की आनंदीला आणि युगंधरला एकत्र येऊ देणार नाहीच आहे. पण युगंधरच्या आणि समिधाच्या बाबतीत जे काही झालंय, म्हणजे समिधाच्या मृत्यूला किंवा त्या दोघांना वेगळं करण्यामागे सुद्धा या शिल्पाचाच कुठेतरी हात होता, आता असं वाटतंय. म्हणजे यामागे सुद्धा काहीतरी नवीन स्टोरी लपलेली आहे असं वाटायला लागलेलं आहे. आणि म्हणूनच समिधाचा मृत्यू सुद्धा झालाय आणि त्याला कुठेतरी ही शिल्पाच कारणीभूत असणार आहे. तर मंडळी, तुम्हाला सुद्धा असंच वाटतं का की समिधाच्या मृत्यूला ही शिल्पाच जबाबदार असणार आहे? आणि मंडळी, तुम्हाला हा